अंगणात आले. अंगणात आले ना असे बाळ गोपाळ जमा केले आणि भगवंताने ते खेळता खेळता काय झालं, तळवेत तळहाट टेकीत होते. तळहाट पृथ्वीला का टेकवत होते त्याचं कारण आहे. ही रडत गेलती ना भगवंताकडं, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता. मग भगवंत तिच्या तोंडाहून हात फिरवत होते, पृथ्वी काही घाबरू नको, मी आलोय ना आता. म्हणून पृथ्वीच्यावरून तळवे तळहात टेकीत त्याच्यावर हात फिरवत होते. आणि हात फिरवत असताना भगवंतानी काय केलं, ते फिरवत असताना त्यातली माती वर या ना पुजारी बाबा, पुरी इकडे 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 पुरी महाराज आहेत ना, हा देवाचे भक्त तुम्ही पुजारी खाली बसून कच मला विठ्ठल विठ्ठल. ते तळवे तळहाट टेकवत असताना भगवंतानी त्यातली काही माती घेतली आणि माती खाल्ली. माती खाल्ली, माती का खाल्ली त्याचं कारण आहे. भगवान परमात्मा म्हणतात पृथ्वीच्या ठिकाणी क्षमा हा गुण आहे. आपण लातनी तोडवा, जोडे घालून तोडवा, तिला नांगरानी चिरा, काही करा, ते आपल्यावर क्षमा करते, आपल्यावर उपकार करते. म्हणून तो क्षमा गुण माझ्या ठिकाणी यावा म्हणून माती खाल्ली. दुसरं कारण पृथ्वीमध्ये सुगंध आहे. आता पाऊस पडल्यावर बघा कसा सुगंध येतो त्यातून, तो सुगंध आपल्या अंतकरणामध्ये यावा म्हणून माती खाल्ली. माती खाल्ली तर बाकीच्या गोपाळांनी पाहिली. गोपाळ म्हणले, ए पेंदे, अरे कृष्णानं माती खाल्ली. ते म्हटलं खाऊ दे ना. मग लोक इकडं पैसे खायले, डांबर खायले, त्यांना माती खाल्ली म्हणून काय बिघडलं नाही. पण माती खाणं चांगलं आहे का म्हटले. मग त्याच्या आईला सांगून येऊ का. हे म्हणला कशाला फूट पाडतो, आता चांगला गट झालाय आपला शिंदे गट, मग चांगला गट झालाय तर कशाला फूट पाडतो आता. नाही नाही माती खाणं चांगलं. अरे पण त्याने बघितलं तर लय मारील तुला ते कृष्ण. हे म्हणलं थांब ना, ते खेळायच्या नादात मी लगेच जाऊन सांगतो. भगवंतानी तिकडं तोंड केलं होतं, मागच्याला वाटलं मला देव माझ्याकडे पाहतच नाहीत. हे गोपाळजी पळालं, यशोदा मैया यशोदा मैया. यशोदा काम करत होती, तिनं हात झटकला, डोक्यावर पदर घेतला. का रे मैया इकडे. अरे काय झालं. ते पा कृष्णाने माती खाल्ली आहे. माती खाल्ली. सगळ्यात जास्त राग येतो आईला पोरांनी माती खाल्ल्यावर. यशोदेने घरातली काठी घेतली ना आली बो तिथं. ते पोरं खेळत होते, तिथं आल्याबरोबर आवाज दिला, कृष्णा. आता खेळण्यात गुंग झालेलं होतं. खेळत असताना आईनं आवाज दिलेला तरी आवाज येतो का रे पोरं. आवाज येत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही. यशोदेने पुन्हा आवाज दिला, कृष्णा. तरी खेळतच होते. ए कन्हैया, तरी काही नाही. यशोदेला राग आला आणि यशोदेने बांगड्या माग सारल्या, ए किसन्या. आणि मग बघितलं कृष्णाने कोण आहे. वाकड्या म्हणला तुझीच आई बघ. बघितलं तर पदर खावलाय, बांगड्या माग सारल्या, दात वट खातीये आणि अशी काठी उगारली. घाबरले कृष्ण. मैया मैया म्हणतो, काय कमी केलं तुला नंदा बाबांनी. नाही काय नाही कमी केलं. तुला एवढं तापायला काय झालंय. अजून तर उन्हाळा लई लागायचं राहिलंय. एवढी का तापली तू. का तापली म्हणजे माती खाल्लीस ना. आणि मग कृष्णाच्या लक्षात आलं की आपला पक्ष फुटलाय. कोणीतरी जाऊन सांगितलंय मैयाला, मैया मला दही दूध लोणी कमी आहे का घरी खायला, मी माती खाईल. आई गई नहीं खाली में माती, आई गई नहीं खाली में माती, आई गई नहीं खाली में माती, आई गई नहीं खाली में माती. ए बड़ी राम दादा, बड़ी राम दादा, बड़ी राम दादा, कोटी बोल दो, बड़ी राम दादा कोटी बोल दो, बड़ी राम दादा कोटी बोल दो, बड़ी राम दादा कोटी बोल दो.
खाल्ली मी माती आई गाई नाही खाल्ली मी माती आई गाई नाही खाल्ली मी माती आई गाई नाही खाल्ली मी माती ए आई मी नाही माती खाल्ली. खाल्ली नाही तू माती खाल्ली नाही. नाही खरंच नाही खाल्ली. मग एक गोपाळाने येऊन कसं सांगितलं मला भोळीच आहे गाई तू. अगं सगळे गोपाळ मला म्हटले आम्हाला पोटभर लोणी खायचंय. मी म्हटलं आपापल्या घरचं खा. ते म्हणले नाही आम्हाला तुझ्या घरचं खायचंय. मी म्हटलं माझी आई एवढं कसं देईल मला पोटभर देईल तुम्हा सगळ्यांना एवढ्यांना कसं देईल. आणि दिलं असतं का तो सगळ्या गोपाळांना एवढ्या. ते म्हणले त्यांचा काही संबंध नाही मी तुलाच देईल. मग तेच म्हणतोय हे सगळे गोपाळ मला म्हटले तुझ्या घरचं लोणी खायचंय. मी म्हटलं माझी आई तेवढं लोणी देणार नाही. हे गोपाळ म्हणले तू जर आम्हाला लोणी खायला देणार नसशील तर आम्ही तुला मार खाऊ घालणार. आणि म्हणून एकाने येऊन तुला सांगितलं आणि तुला गे आली पळत काठी घेत. यशोदेने काठीच खाली ठेवली. कसा घोसला पोटात बघा यशोदेच्या. यशोदेने काठी खाली ठेवली गालावरून हात फिरवला. किती गुणाचं पोरग आहे माझ्या. पण ते गोपाळ तिकडून बघत होता. खाल्ली त्याने खाल्ली. यशोदा म्हणली कृष्णा आकर बर आकर. भगवंतानी तिकडं पाहिलं गोपाळांकडं आणि यशोदेनी तिकडं पाहिलं तर तिकडं बळीराम दादा होता. यशोदेनी बळीराम दादाला विचारलं दादा यानं माती खाल्ली का रे. बळीराम दादा म्हणले 1001% खाल्ली. आणि मग देवाला कळलं घर बी फुटलंय. पक्ष फुटला काय नवल घर बी फुटलंय. आई ते बळीराम दादा खोटं बोलतोय. बळीराम दादा खोटे बोलतो तुला शहाणा झाला वय रे. देव म्हटले आता तू खरं बोलली. मी शहाणा आहे तू का म्हणे तूची खरा एर वाहू का पसारा. मीच खरा आहे सगळा बाकीचा पसाराच आहे. पण यशोदेचा काही विश्वास बसना. यशोदेने काठी घेतली. आकर म्हटल्या बरोबर हिनं मारायला काठी उगारली. तात काय दिसलं काठी. आकर म्हटल्याबरोबर देव म्हणला ही लय शानी झाली वय. हिला वाटायलंय का मी लय शानी म्हणून. काठी उगारती माझ्यावर. थांबा आता हिला दाखवतोच. आणि भगवंताने आ केल्याबरोबर यशोदेने आत बघितलं तर भुवने त्या पोटी 14 भुवन दिसली. 14 भुवन. त्याच्यात यशोदा अशी वाकून बघत होती. त्यात पुन्हा ते गोकुळात पुन्हा कृष्ण पुन्हा तिथं यशोदा. त्या यशोदेने काठी उगारलेली. यशोदा म्हणली इथं एक यशोदा आहे का. आणि तिथं एक कृष्ण होता पुन्हा आत. त्याने केलं होतं. यशोदा म्हटली हे नाही केलंय. यशोदेने असं टाचा वर करून त्याच्यात आत पाहिलं आतल्या कृष्णाच्या मुखामध्ये. तर त्यात काय दिसलं आनंद ब्रह्मांड
बोली रे गुरे बेडी वाकोडे मंदर क्षमा अपराध महाराज तुझे नाय वचारी राधे कारम्या कावने ज्ञानेश्वरा पाया हो करा क्षमा अपराध महाराज ज्ञान देव ज्ञान देव चंद्रभागे मागणी के तुझ प्रति आहे संदासी निर्भीड काही न मागू देवा तुका म्हणे आता उदरत मोई मज ठेवी पायी संताची संदासी निर्भीड आणि तुझी काही न मागू देवा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकारा प्रसाद सर्वांना मिळाल. महिला मंडळी कृपया आपल्या जागेवर आपण बसून थांबायचं आहे. काल्याचा प्रसाद सर्वांपर्यंत येणार आहे तेव्हा कोणी गडबड करू नका. आणि आपला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम कलशावर होण्याचा कार्यक्रम अगदी सुंदररित्या पार पडला. त्याबद्दल आपल्या येथील साहेबरावजी मंदाडे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. कृपया कोणी उठण्याचा प्रयत्न करा. हॅलो, रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह आणि कलशरोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केलेलं आयोजन आणि नियोजन गेली 6 आणि आजचा 7वा दिवस काल्याचं कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि सर्व गावकरी मंडळींना मी नाक घासून नतमस्तक होतो. आपण जे भरभरून या ठिकाणी आशीर्वाद दिला, महाराजांना सांगितल्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे खूप 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 देणगी दिली, खूप खूप मोठे आशीर्वाद दिले. लाखात दिले, 2 लाखात वर्गणी आलेली आहे.
आणि सज्जनो, मला फक्त एकच सांगायचंय, तुम्ही दिलेला एक एक रुपया सन्मार्गाला लागेल. नारदाच्या व्यासपीठावरून मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, तुम्ही दिलेल्या वर्गणीतला, आई बहिणीनं दिलेल्या वर्गणीचा एक एक रुपया सन्मार्गाला लागेल. तुमचा एकही रुपया व्यर्थ जाणार नाही. या धर्म मंडपामध्ये भगवान श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही दिलेलं दान हे योग्य आणि योग्य ठिकाणीच लागेल, याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. मी एवढं माझं मनोगत व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे. आपल्याला जाग्यावर सर्वांना प्रसाद भेटणार आहे, गडबड करू नका. बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी जे आहेत आणि माता भगिनी सुद्धा बाहेर गावून आलेल्या, सर्वप्रथम पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था बाजूच्या मंडपामध्ये केलेली आहे. बरोबर. एका 10 मिनिटाच्या आत आपण त्या थोडा वेळ थांबा याच मंडपामध्ये, त्या मंडपाची व्यवस्था करू द्या. आसन पट्ट्या सर्व काही अरे बोल केवळ केवळ बघितलं तर अनंत ब्रह्मांडे उदरी, उदरामध्ये अनंत ब्रह्मांड म्हणजे 3 लोक 14 भुवन याचं मिळून एक ब्रह्मांड होतं. अनंत ब्रह्मांडे उदरी, नुसते उदरातच नाही, अनंत ब्रह्मांडे एके रोमी 80 धेंडे. हे आपला केस आहे ना, केस एके रोमी म्हणजे रोम म्हणजे केस. एका केसाच्या खड्ड्यात अनंत ब्रह्मांड आणि याच्या उदरातही अनंत ब्रह्मांड. उदरी हरिहा बालक नंदाघरी. एकदा एका ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाला थोडा अभिमान झाला. ब्रह्मदेव म्हटला, एवढी सृष्टीची उत्पत्ती करतोय पण कधी मला भारतरत्न नाही, कधी पद्मभूषण नाही, कोणता पुरस्कार देव देत नाही. ब्रह्मदेवाने काय केलं, रजेचा अर्ज केला आणि पाठवला भगवंताकडे. मग रजा मान्य झाली का हे तरी बघावं का नाही. ह्याने रजेचा अर्ज केला ना आपल्या रोडला गेला. आपले बोर्ड वगैरे नाही का लागले गावात वळतो आपण, तिथपर्यंत गेला ब्रह्मदेव. देव म्हणला याला अहंकार झालाय का, आणि ते डाव्या बाजूला वळाला बा. ब्रह्मदेव डाव्या बाजूला वळालं तर तिकडून उंटाची लाईन येत होती. ब्रह्मदेव म्हटलं, माझ्या कंपनी शिवाय तर कुणाची कंपनी नाही आणि ही कुठून आली उंट, हे तर मला आपल्या ह्याच्यातलं नाही. आणि त्या प्रत्येक उंटाच्या पाठीवर मोठमोठारी पेठार होते. ब्रह्मदेव म्हटला, काय ह्याच्यात कोणास ठाऊक. आणि भीमराव महाराज, त्या सगळे उंटाची लाईन होती ना, त्या सगळ्या लाईनीला एकच मावशी हाकत होती. हा, ब्रह्मदेव म्हटला, ही बी आपल्या कंपनीतली नाही, ही कोण आहे. ब्रह्मदेव पुढे गेला, ओ मावशी थांबा थांबा. त्या मावशीच्या हातात चाबूक होता. त्या मावशीनं असा ब्रह्मदेवाला धक्का लावला, सरक बाजूला, मला टायमात माल पोच करायचा आहे, 12ला 5 कमी असेपर्यंत सगळं माल मला टायमात पोच करायचा आहे. ते ब्रह्मदेव म्हटलं, हिला माहितीच नाही मी कोण आहे, मला ओळखलं नाही, सरक सरक. ब्रह्मदेव म्हटलं, बापरे सरक, पण बरं चालता चालता बोला. हा, चालता चालता बोलते, बोल. काही नाही, हे पेटारामध्ये काय आहे.
ती म्हटली कोणत्या तरी ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवानी एक रजेचा अर्ज केलाय, त्याला अभिमान झालाय मी म्हणून सगळं देवाचं चाललंय, एवढ्या योनी निर्माण करतो, एवढे मडके तयार करतो, त्यांनी रजेचा अर्ज केलाय आणि वाटही बघितली नाही भगवंताची, तसंच निघून गेलाय. काल गोडाऊनला फोन आलता हिंगोलीला, आपल्या गोडाऊन मध्ये जेवढे शिल्लक ब्रह्मदेव असतील तेवढे इकडं पाठवून द्या. ब्रह्मदेव म्हटलं म्हणजे या पेठारात काय? ती म्हणली एका एका पेठारात 11 ब्रह्मदेव आहे. हे जी पळालं पुन्हा नाही रजेचा अर्ज केला. अशा अनंत ब्रह्मांड, पण अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी तुकोबराय म्हणतात. हेच तर नवल आहे. न घडणारी गोष्ट घडली की आपण म्हणतो काय नवल आहे हो. अहो कधीच कीर्तनाला नसतात पण आज कीर्तनाला आले. नवल आहे हो. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. कानोबाचं काय? अहो साधे कोडे आपल्याला कळत नाही, कानोबाचं कधी कळल? मी आळंदीला शिकत असताना बरं का दिलीप महाराज सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकत होतो आणि ह्या वेळेला सुट्ट्या असतात 15 दिवस, पाडवा ते हनुमान जयंती. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला गेलो तर तिथे एका मुलांनी मला कोड सांगितलंय वेदांत महाराज. मला त्याचं अजून उत्तर आलं नाही, खरंच नाही आलं. इथं बसलेल्या पैकी जर कोणी उत्तर दिलं तर आजचं नारळच त्यांना देऊन टाकू. नारळ म्हणलंय. आजचं नारळच त्यांना देऊन टाकू. कोडत आहे का ना अगदी सोपं आहे हो, पण मला उत्तरच सापडं ना अजून त्याचं. ते म्हटले 3 महाराज लोक जेवायला गेले हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर त्यावेळेला 25 रुपयाला राईस प्लेट होती. आता काय आपल्याला माहीत नाही. 25 रुपयाला राईस प्लेट होती. 3 राईस प्लेटचे 75 रुपये झाले. त्या महाराजांनी 75 रुपये दिले. नीट ऐका बरं का, नारळ पाहिजे ना तुम्हाला, बक्षीस पाहिजे ना, ऐका. कोड साधं कोड 75 रुपये टेबलावर ठेवले. त्या मालकानं गल्ल्यात टाकले, पण ते खाली उतरत होते महाराज लोक. तेवढ्यात त्यांनी नोकराला बोलवले. इकडे हे कोणाच्यात आलेत पाहुणे? पाहुणे नाही हो, आपल्या गावात सप्ताह नाही का, ज्ञानोबा माऊली धसाडीकरापासून आपले हे सगळे महाराज मंडळी, भीमराव महाराज, दिलीप महाराज, या सगळे स्वतः हजर असतात, मार्गदर्शन करतात. ते महाराज लोक आहेत आळंदी पंढरीचे. अरे अरे उगाच पैसे घेतले. त्या 75 रुपयातले 5 रुपये त्यांनी नोकराजवळ दिले. जा त्यांना देऊन ये. नोकर पळत होतं पण विचार करत होतं महाराज किती.
झोपले काय तुम्ही? हा मग बोलत जा ना. किती आहे महाराज? 3. रुपये किती आहेत? 5. ते म्हटलं 3 महाराज लोकांना 5 रुपये कशी द्यायचे? पण ते लई हुशार भीमराव महाराज. त्यांनी काय केलं, 2 रुपये टाकले स्वतःच्या खिशात आणि 3 महाराज लोकांच्या हातात 1-1 रुपया दिला. साहेबराव 25 रुपयातला 1-1 रुपया परत मिळाला. राईस प्लेट कितीला पडली? अहो 25 मधला 1-1 रुपया परत मिळाला. कितीला पडली राईस प्लेट? 24 रुपयाला. 24 रुपयाला 1 राईस प्लेट. 3 राईस प्लेटचे किती झाले? 24 त्रिक 72. नोकराच्या खिशात किती? 2. 72 आणि 2 74. रुपया कुठे? तेवढा हुडकून ठेवा आणि कीर्तन झाल्यावर द्या मला. विठ्ठल विठ्ठल नकळे कानोबाचे कोडे. साधं कोड कळत नाही, कानोबाचं कळतंय वय. मग काव एवढंच नवल आहे का? तो कोपराय म्हणतात एवढंच नाही. पृथ्वी जेणे पृथ्वी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. पृथ्वीला तृप्त करणारा पण यशोदेला म्हणत होता, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. भूक लागली ग, मला जीव घाल ना चल. पृथ्वीला तृप्त करणारा पण यशोदेला म्हणत होता जीव. ते बऱ्याच घरी फोटो होते पाहते, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांचा. शिवाजीराजांनी असं बोट केलेलं, रामदास स्वामी तिथं उभे आहेत. बरेच घरी होता तो फोटो. त्याचा भाव असा सांगितला जायचा की छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, मी सामान्य ह्या मनुष्य जीव मात्राचा विचार करतोय, पण हे किडे मुंग्या ह्यांचा विचार कोण करतं? रामदास स्वामी म्हटले, फक्त ह्याचाच नाही, तुम्हाला न दिसणाऱ्या जीवाचाही देव सांभाळ करतो. म्हटले न दिसणाऱ्या म्हणजे? एक मावळा तिथं उभा होता, त्याला रामदास स्वामींनी सांगितलं म्हणे, ह्या दगडावर एक हातोडा मार रे. मोठा हातोडा त्या दगडावर मारला, त्या दगडाचे 2-3 भाग झाले, त्याच्यातून 2-3 बेंडक्या बाहेर आल्या. शिवाजी राजांनी तर श्वास टाकला, बाप रे, दगडात बेंडके. अहो वरच्या जीवांना आम्ही पाणी देऊ शकू, अन्न देऊ शकू, पण पाषाणाचे पोटी बैसाला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली? त्यांना कोण चारा घालतय? कोण त्यांचा सांभाळ करतय? शिवाजी महाराज म्हटले, बरोबर आहे स्वामी, यांचा सांभाळ भगवान परमात्मा करतो, कोण करणार आहे दुसरं? म्हणजे सगळ्या पृथ्वीवरचे जीव जेवल्याशिवाय हा जेवत नाही. तो यशोदेला म्हणत होता की मला जीव घाल, आणि यशोदा जीव घालायची. हे एक नवल आहे. मग एवढंच नवल आहे का?
व्यापक कमळापती विश्वाला व्यापून उरलेला, पण त्याला मात्र ते यशोदेची पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाची घाई सुरू आणि ह्याचं रडण्याचं कॅसेट चालू होतं. तेवढ्यात राधा आली. हे रडायचंच थांबला. राधे काय जादू केली? 9 वाजल्यापासून रडतोय कृष्ण, 11:45 वाजले तरी रडायचं थांबत नव्हता. आणि तुला पाहिल्यावर बरा थांबला. राधे 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 घे श्याम सुंदरा मी आता झडकरी आपुलिया मंदिरा. राधा म्हणली मग कशाला आलीये? उचललं कृष्णाला आणि घेतलं कडेला. त्याची गवळणी कडी घेते. तुकाराम महाराज तुमच्या आता 9च मिनिट शिल्लक आहे, मग लवकर सांगा ना जरा. हे सगळं जमतं तरी कसं त्याला? सगळे गोपाळ जमा केले. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या. म्हटले असे उदबत्ती छाप कशामुळे रे? ते म्हटले काय करतो कृष्णा? साहेबराव वेदांत बोलवायले तुम्हाला. म्हटले मग हे सगळे गोपाळांना जमा केला असं हे अशात तुम्ही माझ्याकडे बघा, हे अशा तब्येती कशा काय? ते म्हटले काय करतो कृष्णा? तू एक पाटलाच्या घरचा पोरगा आहे, तुला एक भरपूर खायला आहे, आम्हाला काय खायला? म्हटले मग तुमच्या घरी गाई म्हैशी दूध काही तसलं नाही का? आणि ह्या गावात सुद्धा गवळी म्हणजे ह्या गावाचं नावच आहे नाही का? येळेगाव पण कोणतं? गवळी. मी असं ऐकू नये या गावाची ख्याती, कारण परिसरात मी भरपूर येतो. ह्या गावामध्ये अजूनही दही दूध विकलं जात नाही म्हणा अजून सुद्धा. दिलीप महाराज मला आधी सांगितलं असतं ते एखादं कॅन्ड तरी आणलं असतं. इथं दही दूध विकलं जात नाही म्हणा. पण ते भगवंत म्हटले तुम्हाला खायला भेटत नाही. ते म्हणले काय करता? अहो सगळं जातं डेअरीला. डेअरीला कुठं काय भेटते? म्हटले मग एक करू, उद्यापासून आपण संप करू. लय संप केले 3-3 महिन्याचे, कोण बघत नाही. म्हणले आईला मागून घ्या, देत नाही, मग चोऱ्या करू. घर पाहुनी एकांताचे नवविधा नवनीताचे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीपैकी एक तरी भक्ती त्या घरात पाहिजे. तेव्हा देव तिथं चोरी करायला जायचे. चोरी केली, दुधाने फोडले, पालते घातले. सकाळी गवळणी पाहतात, पाहते गवळणी तवते पालते दुधानी. चोरी केली असेल कोणी, म्हणते नंदाचे आपोरे आजी चोरी केली खरे तया विनहे नासी. मग सगळ्या गवळणी एकत्रित आल्या, चला मोर्चा घेऊन जाऊ. आले बा कृष्णाच्या खोड्या थांबल्याच पाहिजे. यशोदा म्हणले तुमच्या जिबीला काय हाड? अगं 5 वर्षाचं नाही पोरग माझं, त्याच्यावर तुम्ही आळ घेता? 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणात माझ्या खेळ गे लटकाची घेता आळ गे गोकुळच्या नारी.
कशाला आळ घेता गे? 5 वर्षाचं पोरग आहे माझं. बघा बघा माझ्या पोराकडे बघा कसं दिसतंय ते. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतंय गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या राजा. कशाला गाराने सांगता ग? कशाला गाराने सांगता म्हटल्याबरोबर एक गवळण म्हणली तुझा विश्वास तरी केव्हा बसल? यशोदा म्हणली केव्हा बसल? पकडून दाखव ना माझ्या कृष्णाला. तिनं असे बोटच मोडले. त्याला म्हणा माझ्या घरी येऊन बघ, नाही बांधायचे तर नावाची पारुबाई नाही. भगवंत हळूच म्हणले पेंद्या इकडे. काय त्या मावशीचा घर नंबर टिपून घे बरं. घर नंबर टिपून घेतला. चोरी करायला गेले. ती रात्री 12 पर्यंत जागी राहिली. गेली पती शेजारी जाऊन झोपली. भगवंत 1 वाजता आले. दुधाने फोडले, पालते घातले. भगवंत म्हटले ही मला बांधणार होती का? ए गोपाळांनो चला बाहेर, हा बाहेर. सगळे बाहेर काढले. भगवंत म्हटली कुठं झोपली ती तरी बघतो. बघितलं तर पती शेजारी झोपलेली, तिची वेणी, ह्याची दाढी, दोन्हीची बांधली गाठ आणि गेले भगवंत निघून. सकाळी गवळण उठायला लागली तर हिच्या वेणीला झटका बसला. झटका बसल्याबरोबर तिनं मागं पाहिलं. का आता चेष्टा करायचं वय राहिलं तुमचं? म्हणजे तुम्ही नाही, मी तिथलं म्हणायलं वय राहिलं चेष्टा. पण त्याच्या दाढीला झटका बसला होता. तो म्हणला धांगडे दही दूध लोणी खाऊन काय माजलीस का वय ग? मस्त होनिया मातली धांगडी करशी वडावडी मजा लागे. कशाला दाढी वडलीस का? ती म्हटली आता बाया तुम्हीच माझी वेणी ओढली. हिने वेणीचा हात आणला आणि यानं दाढीचा. गाठ सोडा लवकर, 5च मिनिट राहिले. गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. गाठबाई कोणाशी सुटेना. हे म्हटलं एक काम कर, आपल्या किचन रूम मध्ये चाकू असेल, चाकू बटाटे वांग्याची राहायला आणलेला तेवढा आण. ती म्हणली आण नाही. दोघांना जावं लागतंय. दोघे आले. ती म्हटली माझ्या वेणीचा केस कापायचा नाही. हे म्हटलं आपल्या दाढीचा कापायचा नाही. म्हणले बाँड्रीवर धरा. महाराष्ट्र कर्नाटक कापिता कापेना, जाळीता जळेना. रतिबाचे लोक आले दूध न्यायला. दार उघडा. हे म्हणलं झालं कामच झालं आपलं. आता ह्यांनी दार उघडलं आणि एकट्यालाच आत घेतलं. तुम्ही आत यावं. कडी लावली. हे म्हणलं काय भानगडे? काय नाही गाठ सोडा. त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला. त्यालाही काही गाठ सुटली नाही. पण ते म्हणलं का हो, काल जे नंदबाबाच्या वाड्यावर मोर्चा गेलता त्याच्यात तुमच्या दोघांपैकी कोणी होतं का? ती म्हणली मग 1 नंबर भाषण केलं मी. टाळ्या वाजल्या होत्या. काय भाषण केलं? काही नाही. त्याला म्हणले होते माझ्या घरी येऊन बघ, नाही बांधायचे तर नावाची पारुबाई नाही. त्यानं हातच जोडले, त्यांनीच बांधले. त्याच्याशिवाय गाठ कोणाला सुटत नाही. चला बाहेर व्हा. त्यात भानगड अशी होती, गवळण होती उंच आणि गवळी होता बुटका. ह्याला आपलं दाढी वर करून चालावं लागायचं. गवळी वर वर दाढी धरी. मग ते पूर्वी काही शौचता अभियान राबवलेलं नव्हतं विष्णूवर. रस्त्याच्या कडलच पोरं बसायचे सकाळी चड्यावर करून. सकाळच्या विधीला बसलेले पोरांनी ते दृश्य बघितलं. तशाच चड्या धरल्या. हिप हिप हुर्रे. काही काही पोरांनी तर झाडाचे पानं काढले आणि त्याच्या पेपाने केल्या. काही तोंडानेच वाजवायचे. तद्दडांग तत्तडांग. अरे तोंडानी रे बाबा. आणि मग हे सगळं वाजवत आले नंद बाबाच्या वाड्यावर. आले तर भगवंताला बोलवलं. गवळी आप्पा रडले. कृष्णा काय गुन्हा केलं तर मी का बांधली माझी दाढी? तुमचा नाही दोष, मॅडमकडे लक्ष राहू द्या. मॅडम तिनं काय केलं? काय केलं? काय गरज होती एवढ्या समाजात म्हणायची बांधून टाकते? आता कसं वाटतंय? अरे पण ती बोलली माझी दाढी का म्हणून बांधली? तुम्ही पोथी पुराण ऐकलं नाही का? भागवत ऐकलं नाही वेदांत महाराजाचं? शिष्य केले पाप गुरुशी भोगावे, स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. स्त्रीनं केलेल्या अर्ध्या पापाचा भागीदार हा पती असतो. मग ती बोलली म्हणून तुमची दाढी बांधली. ती सुद्धा शरण आली. शरण आल्याबरोबर भगवंतानी दृष्टी टाकल्याबरोबर अहंकाराची गाठ सोडली. विठ्ठल अनेक पद्धतीच्या खोड्या केल्या. शेवटी गोकुळातले लोक म्हटले यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे? नंद बाबांनी यशोदा म्हटले चला उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. तिथं गेले. अनंत प्रकारचे खेळ खेळले. विटे दांडू चेंडू लगोरी नाना परी
होतो तो हा मामा सगळे खेळ खेळले आणि 12ला 8 मिनिटं कमी होते. मग गोपाळ म्हटले झाली आता वेळ, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. चला आपापल्या गाई वळल्या. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तू राख म्हणे रे, नाही का भीमराव महाराज. ती गाई काय आपल्याला राखता येत नाही. मग सगळ्या गायी आणल्या वळून, सगळ्या वळून आणल्या. लहान गोपाळ जवळ घेतले, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या पाठीमागं, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या पाठीमागं. भागवतकारांनी त्याचं वर्णन केलंय. वेब्रजनम जठरपटे शृंगवेत्री जगक्षे वामे पानो मस्मरण कवलं तत्फलन्यंगुलेशो तिष्ठन्मध्ये सुप्रसुहृदय हासन्नर्व विस्मय स्वर्गे लोके मेषते बुभजे यज्ञ भुगमाल केली पुंडली कवर ज्ञानेश्वर गावाला मानायला पाहिजे बरं का. काय नियोजन आहे हो. ज्ञानेश्वर माऊली झालं की पाऱ्याचा इनाम मानपात. हा लगे कळस घेऊन जिथल्या तिथं नियोजन आहे. हा जिथल्या तिथं सर्वांनीच वेळ सांभाळायची. ह्याला म्हणतात नियोजन. ह्या वयात सुद्धा बाबा बघा ना काठी टेकत का होईना, आणि हे सांभाळलं पाहिजे, सर्वांनी सांभाळलं पाहिजे. मग आजीओस अमरावती काला पहावया येते देव विसरती देहभाव आपुला. मग काल्याचा आनंद देवादिकांना दुर्लभ असणारा काला दिलीप महाराजांच्या, भीमराव महाराजांच्या, ज्ञानोबा माऊली दसाडीकर महाराजांच्या मार्गदर्शनाने आपल्या गावाला अनेक वर्षापासून भेटतोय. त्यांच्यामुळंच तुमच्या गावाचा योग आलाय. मी नारदाच्या गादीवर उभा आहे दिलीप महाराज. मला आजचं हे सकाळच्या कीर्तनासाठी एवढी फोन आले. म्हणले काय पाहिजे ते सांगा, ते आम्ही देतो, पण या. पण मी म्हणलं पुन्हा दिलीप महाराजांनी येडेगावकर म्हणायचे, ह्याचं आडनाव लबडे, हे लबाडच दिसतंय. पण माझं आडनाव लबडे, मी काही लबाड नाही. महाराज 4 महिने चातुर्मासाला पंढरपूरला होते. 4 का 5 चातुर्मास मी पाहत होतो त्यांना. त्यांच्या संबंधामुळं माझा या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि सगळे कार्यकर्ते, साहेबराव झालं, हे अनेक, आता मला काही सर्वांची नावं परिचित नाही, परिचित अपरिचित, ज्ञात अज्ञात, प्रत्येकाचं सगळेच काही कृष्ण होऊ शकत नाही. मग तर गोवर्धन पर्वत जर उचलायचा असेल वेदांत महाराज, तर गोपाळांनी काट्या लावल्याच होत्या ना. वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, मधुमंगल सगळ्यांनी काट्या लावल्या होत्या. पण कुणी पेंद्या झालं पाहिजे, कुणी वाकड्या झालं पाहिजे, कुणी बोबड्या झालं पाहिजे. एवढा मोठा 1 कोटीचा मंदिराचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे काट्या लावल्या पाहिजे, म्हणजे सहकार्य केलं पाहिजे. कुणी कृष्णही झालं पाहिजे. कृष्णाच्या करंगळीनं होतं ते आपल्या काट्याने होत नाही. कृष्ण म्हणजे कोण आहे? ज्याला भगवंतानी भरपूर संपत्ती दिली आहे, भरपूर धन दौलत दिली आहे. तुम्ही कृष्ण आहात, तुम्ही इकडं फक्त करंगळी लावा. कोट्यानी रुपये तुमच्याकडे असतील, लाखावर इकडं द्या. आता हे शिंदे पांगऱ्याला मोठा कार्यक्रम आहे 2027ला. त्यांची मिटिंगही झाली. त्याचं नियोजन आतापासूनच सुरू असतं. ते फार मोठा सोहळा असतो. काका मी ऐकलंय, मला काही माहित नाही, पण एक काका आलेत ना आमचे, पेटी वाजवतात, फार मोठी सेवा वारकरी संप्रदायामध्ये. ह्या काकांनी 2027ला होणाऱ्या शिंदे पांगऱ्यातल्या अखंड हरिनाम सप्ताहाला 1 लाख रुपये देणगी दिली. ते म्हणले मी राहू नाही तर न राहू. मी काकाला म्हणलं एवढी घाई काय झाली तुम्हाला? अजून लई सप्ते करायचे. लाखावर देणारी मंडळी असतात, जे लाखावर देतात. तुम्ही कृष्ण आहे बाबा, आम्ही गोरगरीब पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या. गावातल्या मंडळीला विनंती, कोणी लाखावर दिली असेल आपण लाजू नका. भगवंतानी जेवढी संपत्ती दिली ती ऐपतीप्रमाणे सहकार्य करा. आता ह्याच्यातल्या काही लेकी बाळीचे सहकार्य असतं. माझी सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, आता तुम्हाला न्यायला मालक येतील, मालकाबरोबर तुम्ही निघून जाल, पण जात असताना तुमच्या वडिलाला आणि तुमच्या भावाला सांगा की दादा, बाबा, आता इथून पुढं मला दिवाळीला नाही आणलं तरी चालेल, मला राखी पौर्णिमेला नाही आणलं तरी चालेल, पण मला या अखंड हरिनाम सप्ताहाला दरवर्षी आणत जा म्हणा.
लाडक्या बहिणींनाही अभिमान आहे, त्यांनी सुद्धा फार मोठं सहकार्य या कार्यक्रमाला केलंय. ज्याच्या त्याच्या काही काही गरीब असतात, शेती नसते, वाडी नसते, खुरपायला जायचं, सगळ्याच काही भाग्यश्री नसतात. सगळ्यांच्या नशिबाला काही भाग्य नसतं. मग एखादी गरीब असेल, खुरपत असेल, कामधंदे करत असेल, तिने लाजायचं नाही. आपल्या मैत्रिणीने ₹1,00,000 दिले असतील, 11,000 दिले असतील, आपल्या आई तुमच्या इकडं खुरपायला 1 दिवसाच्या शेतातल्या कामाला किती रुपये? 200. मी म्हणतो 3 दिवस काम करायचं, 3 दिवस तुम्ही 600 रुपये जरी दिले भगवंताला, तर आमच्या पांडुरंगाला, भगवान कृष्णाला ते 6,000 प्रमाण आहे. देव पैसेच पाहत नाहीत, पैशाच्या पाठीमागचा भाव पाहतो. आपलं गाव भाग्यवान आहे, एवढं मोठं मंदिर, एवढं मोठं कार्य. पुन्हा काय मृदंग वाजवला त्यांनी बघा ना. हे काय गायनाचार्य ती सगळी मंडळी. ह्यांनाही विनंती बाबा, आता गंगाधर बुवा येत असतात आमच्या दिंडीमध्ये अधूनमधून येऊ नका, पूर्णच या. आणि आता वेदांत महाराज असतील, ही महाराज मंडळी असतील, भजन आणि भोजन दोन्हीचाही आनंद आमच्या दिंडीत असतो. अहंकारानं नाही, अभिमानानं सांगितलं. सगळे महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार, कीर्तनकार, भरत महाराज पटाडे सारखे, गिरगावकर महाराजासारखी सगळी मंडळी. आणि 3 रावट्या असतात गुणीजन मंडळीला. एका रावटीत 22 जण झोपतात. बेत्रिक म्हणजे 60-70 गुणीजन मंडळी असतात. या तर खरे एकदा जन्माला आलात तर एकदा तरी वारी करा, खरंच करा, तसं मरूच नका. जन्माशी येऊनी पहारे पंढरी. लोक म्हणतात कुंभमेळ्याला जायचं आणि तिथं हे करायचं तसं करायचं. कुंभमेळ्यात प्रयागला त्रिवेणी संगमावर स्नान केलं, 3च तीर्थात स्नान केल्याचं फळ आहे. पण तुम्ही पंढरपूरला आले, चंद्रभागेत स्नान केलं, जगाच्या पाठीवर सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं फळ चंद्रभागेत स्नान केल्यावर. आणि दिलीप महाराज असतील, ही सगळी महाराज मंडळी, तुम्हाला सुद्धा सांगतो सर्वांना, पंढरपूरला आल्यानंतर आमचा मठ आहे कैकडी महाराज मठाच्या शेजारी, आळंदीलाही सिद्धबेटामध्ये 3 मजली भक्त निवास झालाय. आता तुम्ही आणि मी काही वेगळा नाही, दिलीप महाराजांनी आपली गाठ घालून दिली. कधी जरी पंढरपूरला आलात तर लबडे महाराजाचा मठ म्हणजे तुमचा हक्काचं घर आहे, एवढं लक्षात राहा. अर्ध्या रात्री या, माझा फोन नंबर घ्या महाराजांकडून, केव्हाही या, फक्त आठवण करून द्या आम्ही इथले म्हणून. झालेली सेवा भगवान कृष्णाच्या चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. तुकाराम विठ्ठल जय अभंग म्हणा. त्यात टाकलंय का लाह्या दही सगळं? हा, दिलीप महाराज आपलं हे भीमराव महाराज, उठा 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 उठा. या भीमराव महाराज, भीमराव महाराज आणि दिलीप महाराज दही अंडी फोडतील. धरा लवकर धरा, त्याच्या हाताखाली कार्यकर्ते. खाली नका ओढू दे, वर राहू दे ना, उंच. इकडे घ्यायचंय का? शिंके लांब विले अहमेवा समय वागरे नान्य देत सत्परम पश्चादमेद चित्त योग शिष्य ते सौम्यहम. गेल्या 3 वर्षापासून जे आपण नेत्रदीपक उत्सवाची तयारी करत होतो, म्हणजेच कलशारोहण, तो कलशारोहण सोहळा परवा दिवशीच संपन्न झालेला आहे. आणि त्या कलशारोहणानिमित्त चालू असलेल्या या
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची काल्याची कीर्तन रूपी सेवेने आजच्या कार्यक्रमाला सांगता प्राप्त झालेली आहे। आजचे काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण आमच्या सर्व नवीन तरुण महाराजांचं श्रद्धास्थान असणारे रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांचा सत्कार करतील। आजचे कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे शिवाजी संभाजी मंदाडे साहेब यांना विनंती आहे की आपण समोर येऊन महाराजांचा सत्कार करायचा आहे। हे पहा, आता मी वारीबद्दल बोललोय,